आहाहा! बिर्याणी पाहून तुम्हाला असं वाटलं असेल ना, ही बाहेरनं विकत आणलेली बिर्याणी आहे. मार्केटमध्ये सध्या ₹1000 किलो तुपातली बिर्याणी मिळते. त्यामध्ये तूप असतं की डालडा असतो हे काही आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळं मार्केटमधली बिर्याणी खाण्यापेक्षा घरातील वस्तूंपासून अगदी ₹300-400 मध्ये 1 किलो बिर्याणी बनते आणि अगदी मार्केटपेक्षाही टेस्टी लागते. महिलांचे असे प्रश्न असतात की बिर्याणी बनवली की ती ड्राय होते, बिर्याणीचा मसाला आणि भात यांचं प्रमाण समजत नाही. आज आपण अर्धा किलो प्रमाणात 5 लोकांना पुरेल एवढी बरोबर प्रमाणात बिर्याणी केली आहे. बिर्याणीमध्ये बिर्याणीचा मसाला, शिवाय चिकनचं प्रमाण आणि भाताचं प्रमाण अगदी परफेक्ट दाखवलेलं आहे. परफेक्ट प्रमाणामुळं तुमची बिर्याणी खूप जास्त ड्राय किंवा खूप जास्त मसालेदारसुद्धा होणार नाही. व्हिडिओमध्ये बिर्याणीचा कांदा म्हणजे बरिस्ता लवकर तळून होण्यासाठी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत. तसेच भात अगदी पांढरा शुभ्र दाना मोकळा शिजावा यासाठी काही टिप्स आहेत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. या पद्धतीनं तुम्ही जर बिर्याणी बनवली तर 100% तुमची बिर्याणी परफेक्टच बनणार, याची गॅरंटी देते मी तुम्हाला. बिर्याणी म्हटलं की सुरुवातीला मॅरिनेशन हे आलं. हे आता आपण मॅरिनेशन करून चिकनला ठेवणार आहोत. ते 2 तास ठेवायचं आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. वाटणामध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि वेलची यांचं वाटण घातलेलं आहे. सुरुवातीला आता आपण इथं कोरडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, हळद घातली आहे, लाल तिखट घातले, धना जिरा पावडर घातलेली आहे आणि इथं मोठे 2 चमचे आपण चिकन मसाला घालणार आहोत आणि मोठे 2 चमचे आपण बिर्याणी मसालासुद्धा घातलेला आहे. सगळ्या वस्तूंचं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत. इथे साधारण मी 200 ग्रॅम एवढं दही घेतलेलं आहे. अर्धा कप एवढं दही आहे आणि ते दही अजिबात आंबट नसावं, छान फ्रेश दही असावं आणि ते छान फेटलेलं असावं आणि आपण या चिकनच्या मॅरिनेशनमध्ये ॲड करणार आहोत. तर सगळे मसाले आणि दही आपण चांगलं चिकनला चोळून लावणार आहोत आणि 2 तास आपण मॅरिनेशनला फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालू शकतं. इथं मी बासमती तांदूळ, बिर्याणी तांदूळ असतो तो अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि तो धुवून स्वच्छ पाण्यामध्ये आपण पाणी घालून भिजत ठेवणार आहोत. अर्धा किलो चिकनसाठी आपण अर्धा किलो कांद्याचा वापर करणार आहोत. कांदा मी चिप्स पाडायची जी किसणी असते त्याने किसून घेतलेला आहे आणि त्याला आपण मीठ लावून ठेवलं होतं 15 मिनिटापूर्वी. 15 मिनिटानंतर कांद्याला छान पाणी सुटले तर त्यातलं पाणी काढण्यासाठी आता आपण इथं सुती कापड घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण हे कांदा घालून छान एक गाठोडं बांधायचं आहे आणि त्याचे पिळून आपण त्यातलं पाणी काढणार आहोत, ज्यामुळं आपला कांदा लवकर तळला जातो. या पद्धतीनं असं पाणी काढल्यामुळं कांद्यातलं मॉइश्चर कमी होतं, पाणी सगळं निघून जातं आणि लवकर कांदा तळला जातो, कुरकुरीत होतो. कारण आपल्याला हा कांदा कुरकुरीत करायचा असतो, लालसर करायचा असतो. आता हा मोकळा झालेला कांदा आपण परत प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हा पाणी काढलेला कांदा तळल्यामुळं लवकर त्यातलं पाणी निघून जातं आणि कांदा पटकन अगदी 10 मिनिटामध्ये अर्धा किलो कांदा आपला तळून निघतो. या अर्धा किलो कांद्यातला अर्धा कांदा आपण तळलेला आहे आणि अर्धा कांदा आपण नंतर भाजीसाठी ठेवणार आहोत. नुसतं तयार झाल्यानंतर आपण यामध्ये थोडे काजू घातलेले आहेत, तेही तळून घेणार आहोत. बिर्याणी आपली मॉइस्ट म्हणजे अजिबात कडक होऊ नये यासाठी आपण यामध्ये कांदा तळलेलं तेल असतं तेही आपण मॅरिनेशनमध्ये 2 पळी घातलेलं आहे आणि जो तळलेला कांदा आहे त्यातला निम्मा कांदा आपण आता या मॅरिनेशन केलेल्या चिकनमध्ये घालणार आहोत. म्हणजे या कांद्याची टेस्ट त्या चिकनमध्ये उतरणार आहे. तुम्ही मिक्सरला लावूनसुद्धा हा कांदा मॅरिनेशनमध्ये मिक्स करू शकता. आपण भात शिजवून घेणार आहोत. त्यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे. आपण जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या 4 पट एवढं पाणी घ्यायचं आहे. म्हणजे आपले 2 वाटी तांदूळ असतील तर त्याच्या 4 पट म्हणजे एक साधारण 8 ते 10 वाटी एवढं पण पाणी भात शिजण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी लवकर गरम होण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. भात शिजवताना सुरुवातीलाच आपण काही खडे मसाले घालणार आहोत. ते खडे मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल देणार आहे. ते पाहून घ्या तुम्ही. आता इथं आपण 4 पट पाणी ठेवलं आहे त्या पद्धतीनं आपण यामध्ये मीठ घालायचं आहे. मी इथं 1.5 मूठ एवढं मीठ घातलेलं आहे. लिंबाचे स्लाईस घातले त्यामुळे आपला भात अगदी पांढरा शुभ्र होणार आहे. शिवाय इथं आपण अगदी 2 ते 3 पळी एवढं तेल घातलेलं आहे की ज्यामुळं आपला भात मऊसूद असा सुद्धा होणार आहे आणि असा मोकळा दाणेदार पांढरा शुभ्र लांब दाणा शिजला जाणार आहे. एक टीप आहे, लक्षात ठेवा जेव्हा आपण पाण्यामध्ये मसाले, मीठ, लिंबू, तेल घालतो त्यावेळेला पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये तांदूळ घालायचा आहे. त्यानंतर 5 ते 7 मिनिटामध्ये आपला भात अगदी छान 80% शिजला जातो आणि 80% भात शिजवलेला आपण लगेच काढून घ्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त भात शिजवायचा नाही, नाहीतर तुमची बिर्याणी चिकट होऊ शकते. भात काढण्यासाठी मी जी आपली चाळण नसते त्या चाळणीमध्ये आपण भात काढून घेणार आहोत की ज्यामध्ये एक्स्ट्रा पाणी असतं ते खाली निघून जाईल. भातामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे, नाहीतर मग भात चिकट होऊ शकतो. इथं पाहू शकता पांढरा शुभ्र मोकळा सूद असा दाणेदार भात झालेला आहे. तळेपर्यंत आणि भात शिजेपर्यंत साधारण 2 तास झाले तर आता आपण चिकनची भाजी तयार करायला घेणार आहोत.
तर या भांड्यामध्येच मी बिर्याणीला दमसुद्धा देणार आहे. त्यासाठी जाड तळाचं आपण भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक 2 पळी तेल घातलेलं आहे आणि 2 चमचे आपण तूप घातलेलं आहे आणि जो राहिलेला कांदा होता तो यामध्ये घातलेला आहे आणि थोडा अगदी लालसर होईपर्यंत तो कांदा परतला आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना असतो ते सुद्धा चिरून आपण त्यामध्ये घातलेलं आहे आणि तेही छान तळून घेतलेलं आहे. कांदा आणि पुदिना छान लालसर भाजल्यानंतर आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते यामध्ये घालणार आहोत. त्या कांद्याबरोबर आपण हे चिकन 5 ते 7 मिनटं छान परतून घेणार आहोत, अगदी तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये आपण जे बॅटर केलेलं भांडं होतं त्यामध्ये अगदी साधारण छोटा कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि तेवढंच पाणी घालून आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत 15 ते 20 मिनटं. त्यामध्ये आपण कोणतेही वरून मसाले घातलेले नाही आहेत किंवा मीठ घातलेलं नाही, कारण आपण मॅरिनेशनमध्ये सगळं घातलेलं होतं. एक 10 ते 12 मिनटानंतर छान आपलं चिकन शिजल्यानंतर वरून छान असा तवंग यायला सुरुवात होते, म्हणजे आपलं चिकन झालेलं आहे असं समजायचं. आपल्याला दम बिर्याणी करायची आहे. त्यासाठी आपण भाजीतला जो निम्मा भाग असतो, ग्रेव्हीचा भाग असतो, तो एका वाटीमध्ये मी काढून घेतलेला आहे वरून टाकण्यासाठी. चिकनचे पीस आणि मसाला आपण खालीच ठेवलेला आहे. वरून थोडंसं कोथिंबीर आणि पुदिनाचा लेअर दिलेला आहे आणि जो निम्मा भात शिजवलेला आहे तो आता आपण या लेअरवरती लावणार आहोत. भाजीचा निम्मा लेअर आपण वरून दिल्यामुळं आपली बिर्याणी ड्राय होणार नाही, एकदम एकसारखी मऊसूद अशी होणार आहे. मसाला एकसारखा सगळीकडे पसरणार आहे. आता भात पसरल्यानंतर वरून जी आपण निम्मी भाजी ठेवली होती ती भाजी वरून पसरलेली आहे. तळलेला कांद्याचा लेअर वरून दिलेला आहे. शिवाय कोथिंबीर पुदिन्याचा अजून एक लेअर आपण वरून टाकणार आहोत. आता इथं मी दुधामध्ये फूड कलर असतो, जो खाण्याचा जो फूड कलर असतो तो मी ॲड केलेला आहे आणि केवड्याचं पाणी केलेलं आहे आपण. फूड कलर जर तुम्हाला वापरायचा नसला तर तुम्ही टाळू शकता आणि ते पाणी आणि आपण हेच दुधाचं पाणी असं आपण वरून थोडं 2-2 चमचे घालणार आहोत. शिवाय 2 चमचे तुपाचे सुद्धा आपण सोडले आहेत की जेणेकरून आपली बिर्याणी अगदी मऊसूद छान तुपातली बिर्याणी लागली पाहिजे. यासाठी वरून दुसरा लेअर देण्यासाठी जो राहिलेला भात होता तो आपण वरून घातलेला आहे सगळा आणि एकसारखा पसरून घ्यायचा आहे आणि त्यावरती परत पुदिना कोथिंबीरीचा एक लेअर लावायचा आहे. इथं मी केवड्याचं पाणी बनवण्यासाठी मी केवडा इसेन्स घेतलेला आहे आणि 2 थेंब घेऊन त्यामध्ये पाणी घातलेलं आहे अर्धा कप. वरून परत आपण बरिस्ता घालणार आहोत. जेवढा तुम्ही कांद्याचा बरिस्ता बिर्याणीमध्ये घालता तेवढी तुमची बिर्याणी टेस्टी होते. परत मी इथं कलरचं दूध वापरलेलं आहे. तुम्हाला जर कलर टाकायचा नसेल तर तुम्ही साधं दूधसुद्धा घालू शकता. वरून परत आपण 2 चमचे केवड्याचं पाणी घातलेलं आहे आणि आपण जे काजू तळून घेतले होते ते आपण यावरती घालणार आहोत. काजू हे ऑप्शनल आहेत, मी व्हिडिओसाठी बनवत होते यासाठी मी काजू घातलेले आहेत, पण टेस्टी छान लागते आणि अगदी विकतच्यासारखी दिसते. लहान मुलांना तर खूप जास्त काजू घातल्यामुळं आवडते आणि कलर घातल्यामुळं विकतच्यासारखी अशी बिर्याणी दिसते. आणि आपली बिर्याणी अगदी तुपातली बिर्याणी लागण्यासाठी आपण इथे एक आयडिया करतो आहे. काय करायचं, असे होल्स करून घ्यायचे चमच्यानं आणि त्यामध्ये आपण जे घरातलं तूप असतं ते आता मी चमच्यानं सोडणार आहे यामध्ये, की जेणेकरून आतपर्यंत ते बिर्याणीमध्ये तुपाचा फ्लेवर गेला पाहिजे. थोडं अर्धा चमचा 2-2 थेंब आपण असं तूप सोडणार आहे की जेणेकरून संपूर्ण बिर्याणीला तुपाचा वास लागेल. आता आपली बिर्याणी विकतची बिर्याणी लागण्यासाठी स्मोकी होण्यासाठी आपण कोळसा असतो तो आपण गॅसवरती गरम करून घेतलेला आहे आणि ती वाटी आपण बिर्याणीमध्ये ठेवलेली आहे. कोळशावर 1 चमचाभर तूप घालायचं, म्हणजे त्याचा स्मोक सगळ्या बिर्याणीला लागेल आणि हे झाकून ठेवायचं अगदी 5 मिनटासाठी. तेच 5 मिनटामध्ये काढायचं आहे. खूप जास्त दम झाला तरी तुमची बिर्याणी कडू लागू शकते. आता बिर्याणीला परत वरून दम द्यायचा आहे आपल्याला. यासाठी मी फॉईल पेपरचा वापर करणार आहे. पूर्ण भांड्याला इथं मी फॉईल पेपर लावणार आहे आणि नंतर आपण वरून झाकण लावून ठेवणार आहोत की ज्यामुळं वाफ अजिबात बाहेर नाही गेली पाहिजे. तुमच्याकडं फॉईल पेपर नसेल तर झाकणाला तुम्ही गव्हाचं पीठ लावू शकता. आपण 15 ते 20 मिनटं छान बिर्याणीला दम देणार आहोत. 15 ते 20 मिनटानंतर छान बिर्याणीचा वास यायला लागतो, त्यावेळेला आपण बिर्याणी उघडणार आहोत. तव्यावरून मी खाली काढून घेतलेली आहे बिर्याणी. छान दम बसलेला आहे बिर्याणीला. अगदी मस्त अशी पांढरी शुभ्र तांदूळ शिजलेली आपली ही बिर्याणी झालेली आहे. अगदी छान अशी बिर्याणी झालेली आहे. इथं पाहू शकताय मोकळा सूद असा आपला भात शिजलेला आहे. भाजीसुद्धा अगदी छान त्याच्यामध्ये मेल्ट झालेली आहे आणि चिकनचं प्रमाणही अगदी परफेक्ट झालेलं आहे. तुम्हाला ही बिर्याणी बघून लगेच खावीशी वाटली ना? बिर्याणीच्या व्हिडिओसाठी एक लाईक आणि सबस्क्राईब मिळायलाच पाहिजे, नाही का? बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी चमचमीत अशी ही घरातल्या वस्तूंपासून बनवलेली बिर्याणी झालेली आहे. तुम्ही जर अशी बिर्याणी घरातच बनवाल तर तुमची मुलं कधीच म्हणणार नाहीत की बाहेरून विकत आणूया बिर्याणी. बिर्याणीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून सेव्ह करून घ्या आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि या आषाढात अशी नक्की बिर्याणी बनवा की जेणेकरून तुमचे पाहुणे नक्कीच म्हणतील लाजवाब बिर्याणी बनली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू अशाच एका चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.